आज मी बनवणार आहे पोळी भाजीची रेसिपी। नमस्कार, मी प्रियंका जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत। पोळी भाजीच्या रेसिपीमध्ये भाजी बनवणार आहोत आपण ओले हरभऱ्याची दाणे आणि बटाट्याची भाजी ते आपण करणार आहोत। कढईमध्ये सर्वात पहिले 2 पै तेल टाकलेलं आहे आणि मस्त अशी जिरे मोहरी तडतडू देऊया। जिरे मोहरी छान अशी आपली तडतडून झाली की त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा ॲड करायचा आणि कांदा तुम्हाला सुरेख रंग येईपर्यंत छान असा हलवून घ्यायचा आहे। आज ना मला काही सुचत नव्हतं आणि भूक देखील खूप लागली होती। मग माझ्या लक्षात आलं चला आता आपल्याला किचनकडे गेल्याशिवाय काही पर्याय नाही। मग माझा काय प्लॅन झाला, भाजी पोळी करूया। मस्त भूक देखील लागली होती, म्हटलं आता चपाती भाजीशिवाय काही पर्याय नाही आणि भूक आपली चपाती भाजीनेच भागते। तर मस्त असं इथे मी लसूण मीठ टाकून घेतलं आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो टाकून घेतला आहे आणि टोमॅटोला छान असं मी हलवून घेणार आहे। आता टोमॅटो तुम्हाला छान असं मौसूर हलवत राहायचं आहे। मौसूर टोमॅटो झाला की एकदम आपण साधी सिंपल भाजी बघणार आहोत, जे की तुम्ही रोजच्या जेवणामध्ये करतातच। आता इथे मी जास्त काही मसाले टाकले नाहीत, फक्त मी साधी सिंपल भाजी बनवण्यासाठी काळं तिखट आणि लाल तिखट वापरलेलं आहे आणि फक्त हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता सर्व काही मी इथे टाकून घेतलं। आता मस्त असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। छान असं भाजीला मी चांगलं हलवून घेते। आता मस्त अशी थोडीशी तरी आली की त्याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला बटाटा आणि ओल्या हरभऱ्याची दाणी याच्यामध्ये ॲड करायची आणि छान असं भाजीला तुम्हाला हलवून घ्यायचं आहे। तुम्हाला माहिती आहे का आजकालच्या लोकांचं कसं झालं आहे माहिती आहे का, चांगलं खायची सवय झाली आहे आणि मग बिमाऱ्या घेऊन बसतात। भाजीपोळीमध्ये जसा रस आहे ना तसं कोणत्याच जेवणामध्ये नाही आहे, कारण भाजीपोळी एकदम अप्रतिम लागते आणि मेन म्हणजे सेहतीसाठी पण ती खूप छान असते। कारण गेल्या काळातली जी लोकं होती ना ती भाजीपोळीवरती, भाकरीवरती, बेसन भाकरी वगैरे सर्व काही ती खायची, त्यामुळे ते तंदुरुस्त होती। आणि आत्ताच्या काळामधले सर्व काही ह्यांना मेसचं जेवण किंवा बाहेरचं जेवण हे असंच लागतं। पण कारण कसं आहे माहिती आहे का, भाजीपोळीमध्ये जसा रस आहे ना ते कोणत्याच जेवणामध्ये तुम्हाला येणार नाही आणि तुम्हाला ते मानणार देखील नाही। ते तेलगट आणि सर्व काही बाहेरचे पदार्थ खाऊन ना माणसांना बिमार आहे आणि ॲसिडिटी चालू होते। पण घरचं असं मस्त असं जेवण भाजीपोळीचं असलं ना तर खूप म्हणजे माणूस असं तंदुरुस्त बनतं आणि खरंच माणसाची सेहत पण एकदम मस्त राहते। चला, मला भूक देखील खूप लागली होती आणि तुमच्यासोबत गप्पा मारून माझी भाजी देखील तयार आहे। मस्त आता वरतून कोथिंबीर टाकली, तयार आहे आपली भाजी। आता पण पोळ्या राहिल्या की माझ्या, मग आता पोळ्या बनवून घेऊत की पहिलं आपण। मस्त अशी साधी सिंपल बटाट्याची भाजी आपली रेडी आहे आणि तुम्हाला बोलत तर भाजी अगदी भारी झालेली आहे आणि चवीला देखील अप्रतिम झालेली माझी भाजी। आता इथे मी चपात्याचं पीठ तिंबून ठेवलं होतं भाजी करेपर्यंत, म्हटलं कणकीचा गोळा तिंबून ठेवा म्हणून अगोदरच अर्ध्या तासापूर्वी मी कणकीचा गोळा तिंबून ठेवला होता। आता उंडा घेऊन छान अशी चपाती लाटून घेऊयात आपण आणि मस्त अशी चपातीला तेल लावून छान असा उंडा तयार करून घेऊ। आणि चला आता आपण छान अशी चपाती पोळपाटावरती लाटून घेऊया आणि चपाती लाटत थोड्याशा आपण गप्पा मारूया। तुम्हाला माहिती आहे का, मी ज्यावेळेस लहान होते ना त्यावेळेसपासून बाहेरचे तेलकट पदार्थ मला अजिबात आवडत नव्हते। मला एकदम साधं सिंपल गावाकडचं जेवण आवडतं, कारण मी गावाकडची मुलगी हो। मी 10वी मध्ये होते ना त्यावेळेस मी कधीतरी शेतामध्ये जायचे आणि मस्त अशा शेतातल्या वातावरणामध्ये झाडाखाली बसून मला हे जेवण करायला खूप जास्त आवडायचं। आणि मी काय करायची माहिती आहे का, शेतामध्ये आमच्या पातीचा कांदा किंवा मेथी काही लावलेली असेल ना, मी ते तोडून आणायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून मस्त अशी तोंडी लावायची कोणत्याही भाकरीवर किंवा भाजीवर। असं मला जेवण करायला खूप जास्त आवडायचं, त्यामुळे मी शेतामध्ये नेहमी जायचे। 4ची शाळा सुटली की मी हजरच असायचे शेतामध्ये। मामाच्या इकडे ऊस होता, कारण मी मामाच्या इकडे शिकायला होती, 10वी-12वी पर्यंत मामाच्या इकडेच होती। मग असा ऊस होता शेतामध्ये, मग ऊस खायचा, अशा गप्पा मारत बसायच्या। खूप म्हणजे खूप मस्त असतं गावाकडचं वातावरण खरंच हो। चला तर आपल्या इथं चपात्या पण रेडी आहेत। आता तर मला खूप जाम भूक लागलेली आहे, आता मी खाऊन घेते जेवण। या तुम्ही पण जेवायला आणि ब्लॉग कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।